Hello friends, I am Prabhu sir. I welcome you all in this diploma series, right? This is lecture number 7 and in lecture number 6 we have seen different examples on functions, right? That chapter was over in lecture number 6 and in today we are going to see what is meant by limit of a function, okay? तर लिमिट ऑफ फंक्शन हा टॉपिक ऍक्च्युअली सिलेबस मध्ये नाही आहे आपल्या पण जो नेक्स्ट चॅप्टर आहे डेरिव्हेटिव्ह हा डेरिव्हेटिव्ह चॅप्टर समजण्यासाठी लिमिट ऑफ फंक्शन समजणं खूप गरजेचं आहे ओके तर लिमिट ऑफ फंक्शन म्हणजे काय हे पाहूया याच्या नावामध्येच आहे पहा लिमिट लिमिट मीन्स व्हॉट देअर इज अ लिमिटेशन टू डू सम वर्क राईट आपण काय म्हणतो मला हे या गोष्टीला लिमिट आहे म्हणजे मी हे गोष्ट करू शकत नाही राईट तर लिमिट म्हणजे काय दॅट इज सम ऑब्स्टॅकल ओके तर फंक्शनल लिमिट कसं असेल पहा आपण फंक्शनची व्हॅल्यू फाइंड करतो तर असे काही पॉइंट्स असतात ज्या पॉइंटला जर फंक्शनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला असता तर त्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही किंवा नॉट डिफाईन ओके फॉर एक्झाम्पल जर असं आपण पाहिलं तर मी एक एक्झाम्पल देतो आपल्याला माहिती व्हॅल्यू ऑफ द फंक्शन कशी फाइंड करायची फक्त त्या एक्स बद्दल जे जे फाइंड करायचे ज्याची व्हॅल्यू फाइंड करायची ज्या पॉईंटची व्हॅल्यू फाइंड तो पॉईंट फक्त एक्सच्या जागी टाकायचा राईट समजा असं एक एक्झाम्पल आहे इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन x minus 1 okay and we have to find the value of the function then value of the function at f of 1 if we find the value of the function at 1 it is equal to what 1 square minus 1 upon 1 minus 1 x ची जागी 1 टाकतो ना आपण व्हॅल्यू फंक्शनची व्हॅल्यू फाइंड करतो म्हणजे काय x ची जागी आपण 1 टाकतो राईट जर 1 टाकलं तर काय येईल पहा 1 स्क्वेअर मायनस 1 1 1 minus 1 0 upon 0 okay if the denominator is 0 then it is not possible to find the value the equation or quantity or function okay so which means value does not exist value of function does not exist right म्हणजे आपण काय म्हणू शकतो इथे आपण असं म्हणू शकतो की म्हणजे या फंक्शनला x इज इक्वल टू 1 ला याची व्हॅल्यू निघतच नाहीये फाइंडच होत नाही या फंक्शनची व्हॅल्यू x इज इक्वल टू 1 पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही निघत नाहीये एक्झिस्ट नाहीये म्हणजेच काय थोडक्यात तर x इज इक्वल टू 1 या पॉइंटला या फंक्शनला लिमिट आहे त्या फंक्शनची व्हॅल्यू निघत शकत नाही त्या पॉइंटला म्हणजे लिमिट आहे ना आपण काय म्हणतो एखाद्या गोष्टीचं मला लिमिट आहे म्हणजे मी ती गोष्ट करू शकणार नाही लिमिट ऑफ फंक्शन म्हणजे काय त्या फंक्शनची व्हॅल्यू एखाद्या दिलेल्या पॉइंटला एक्झिस्ट होत नाही त्या पॉइंटला म्हणायचं त्याचं लिमिट लिमिट ऑफ अ फंक्शन ओके मग जर एखाद्या पॉइंटला त्या फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नसेल निघत नसेल तर मग ते सोडूनच द्यायचं का काढायचीच नाही का असं नाही मग आपण काय करणार ऍट that means at x is equal to 1 function does not exist function does not exist okay x is equal to 1 या पॉइंटला फंक्शन does not exist होते राईट याचा अर्थ मग काय x is equal to 1 ला या फंक्शनची व्हॅल्यू कॅल्क्युलेटच करायची का नाही तर लिमिट ऑफ फंक्शन म्हणजे काय तर आपण काय करणार आहोत x is equal to 1 ला व्हॅल्यू फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही ना मग एक्सच्या व्हॅल्यू अशा घेणार ज्या 1 च्या जवळपास आहेत व्हेरी क्लोज नॉट एक्झॅक्टली इक्वल टू 1 कारण 1 घेतलं तर व्हॅल्यू फंक्शनची एक्झिस्ट होत नाही 0 बाय 0 येते मग आपण काय करूया एक्सच्या व्हॅल्यू अशा घेऊया ज्या 1 च्या क्लोज आहेत खूप क्लोज आहेत आणि त्या खूप क्लोज व्हॅल्यूलाच काय म्हणायचं टेन्स टू
टेन्स टू, काय म्हणायचं, टेन्स टू. तर आपण ती आणि मग त्याच्यावरून गेस करूया की फंक्शनची व्हॅल्यू काय येते. लिमिट ऑफ फंक्शन मिनिंग काय, एखाद्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नसेल तर त्या पॉइंटच्या जवळच्या व्हॅल्यू घ्या, व्हेरी क्लोज व्हॅल्यू घ्या आणि त्याच्यावरून त्या फंक्शनची व्हॅल्यू गेस करा. दॅट इज द लिमिट ऑफ फंक्शन. ओके, त्यालाच काय म्हणायचं, टेन्स टू. सो याचा मिनिंग काय आपण हे पाहू, एक्स टेन्स टू ए. ओके, is any number or constant. A is any number or constant. आपण पाहिले लास्ट लेक्चरला की कॉन्स्टंट लेटर्स कशाने दाखवले जातात, A to R. ओके, सो A is any number or constant. ओके, तर याचा मिनिंग समजावून घेऊया आपण. एक्स टेन्स टू ए हे कसं दाखवलं जातं पहा, एक्स एरो आणि ए असं दाखवलं जातं आणि बोलणं कसं जातं पहा, एक्स टेन्स टू ए. ओके, याचा मिनिंग काय होतं पहा. तर याचा मिनिंग पाहूया. एक्स टेन्स टू ए मीन्स एक्स टेन्स टू ए, एक्स टेन्स टू ए means x is not equal to a. x ची व्हॅल्यू a नाहीये. ओके, x ची व्हॅल्यू a नाहीये, but x is very close to a. x is very close to a. ओके, x टेन्स टू a चा अर्थ काय, x ची व्हॅल्यू 1 नाहीये पण x ची व्हॅल्यू 1 च्या खूपच क्लोज आहे, खूपच क्लोज. It may be 0.5 less than 0.5 or 0.005 less than. Very close, you can understood. Very close means it is very near to A. Okay, very near. Okay, तर याचं एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, मग याची गरज का पडते आपल्याला, एक्स टेन्स टू याची गरज काय पडते, कारण आपल्याला काय करायचं या केसमध्ये पहा, हे जर असं फंक्शन असेल तर एक्स इज इक्वल टू 1 ला फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही. म्हणून आपण काय करणार आहोत, आपल्याला तर फंक्शनची व्हॅल्यू फाइंडच करायची इन हॅव एनी कंडिशन. पण एक्स इज इक्वल टू 1 जर पुट केला डायरेक्ट तर त्याची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही, निघतच नाही. म्हणून आपण काय करणार आहोत, ज्या 1 च्या क्लोज व्हॅल्यू घेणार आहोत, एक्स च्या व्हॅल्यू काय घेणार आहोत आपण, ज्या की 1 च्या क्लोज आहेत. 1 च्याच क्लोज काय घ्यायचा, कारण एक्झॅक्टली 1 घेतलं तर फंक्शन एक्झिस्ट होत नाही. म्हणून आपण काय करणार आहोत, 1 च्या क्लोज व्हॅल्यू घेणार आहोत आणि त्या टाकणार आहोत आणि त्याच्यावरून मग फंक्शनची व्हॅल्यू काय येते याचा गेस करणार आहोत. ओके, सो त्यासाठी एक्स टेन्स टू ए लागणार. एक्स टेन्स टू ए म्हणजे काय, एक्स ची व्हॅल्यू ए नाही घ्यायची पण एक्स ची व्हॅल्यू खूप क्लोज आहे. ओके, फॉर एक्झाम्पल एक्स टेन्स टू 1 means x is not equal to 1. x ची व्हॅल्यू 1 नाहीये, but x is very close to 1. x is very close to 1. मग x 1 च्या क्लोज असणार आहे, x ची व्हॅल्यू कुठल्या येतील. So x may be 0.9, right? Very close. 0.99, 0.999. These are very close to 1 from left hand side, and from right hand side 1.01, 1.001, 1.0001. ह्याच्या सगळ्या व्हॅल्यू आहेत, ह्या काय आहेत, x टेन्स टू 1. x टेन्स टू 1 म्हणजे x ची व्हॅल्यू 1 नाही, पण x ची व्हॅल्यू खूपच 1 च्या जवळपास आहे. आपण डेली लाईफ मध्ये पण बोलताना बऱ्याच वेळा बोलतो पहा, माझ्याकडे काहीच पैसे नाही. ओके, तर मी काय म्हणणार, पैसे 0 आहेत, पैसे इक्वल टू 0, मनी इक्वल टू 0. पण माझ्याकडे पैसे आहेत पण खूप खूप कमी आहेत, 50 पैसे, 20 पैसे, 25 पैसे, लाईक दिस. याचा अर्थ मग मनी इज इक्वल टू 0 होईल का, नाही होणार. काय आहे ना, छोटं काहीच नाही तर 0 होईल. ओके, पण छोट्या असेल अमाऊंट आपण काय म्हणू शकतो, मनी टेन्स टू 0. मनी टेन्स टू 0 याचा अर्थ काय, मनी एक्झॅक्टली 0 नाहीत माझ्याकडे पण खूप 0च्या जवळपास आहे, म्हणजे 20 पैसे आहेत, 50 पैसे आहेत. ओके, याला म्हणायचं टेन्स टू. टेन्स टू म्हणजे काय, एक्झॅक्टली नॉट इक्वल टू 0 बट इट इज व्हेरी क्लोज टू 0. दॅट इज कॉल्ड एक्स टेन्स टू 0. एक्स टेन्स टू 1 म्हणजे काय, एक्स ची व्हॅल्यू 1 नाही पण एक्स ची व्हॅल्यू 1 च्या खूपच क्लोज आहे. एक्स टेन्स टू 2 म्हणजे काय, एक्स ची व्हॅल्यू 2 नाही
पण x ची व्हॅल्यू 2 च्या खूपच क्लोज आहे. 1.99, 1.9, 2.01, 2.001 like this. x टेंड्स टू 3 means x ची व्हॅल्यू 3 नाही, पण x ची व्हॅल्यू 3 च्या खूपच क्लोज आहे. ओके, फॉर एक्झाम्पल 2.9, 2.999, 3.01, 3.1, 3.001 like this. लक्षात आलं? टेंड्स टू मिनिंग टेंड्स टू ची गरज का पडते? कारण एक्झॅक्टली त्या पॉइंटला फंक्शन जर एक्झिस्ट झालं नाही तर आपण काय करणार आहोत, त्याच्या जवळपासच्या व्हॅल्यूवरून फंक्शनची व्हॅल्यू गेस करणार आहोत. त्याला म्हणायचं लिमिट ऑफ द फंक्शन. ओके, त्याला काय म्हणायचं, लिमिट ऑफ द फंक्शन. होय, तर आपण पाहिलं लिमिट ऑफ फंक्शन म्हणजे काय, एखाद्या पॉइंटला फंक्शन एक्झिस्ट होत नाही त्याला म्हणायचं त्या लिमिट पॉइंट. ओके, मग त्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू फाइंडच करायची का नाही करायची. मग कसं करायची बाहेर, त्याच्या क्लोज व्हॅल्यू घ्यायच्या, त्याच्यावरून गेस ठरवायचा फंक्शनची व्हॅल्यू काय आहे. त्या क्लोज व्हॅल्यू म्हणजेच काय, टेंड्स टू x टेंड्स टू a म्हणजेच काय, x ची व्हॅल्यू a नाहीये पण x इज व्हेरी क्लोज टू a आहे. ओके, x ची व्हॅल्यू 1 नाहीये, a नाहीये, पण x ची व्हॅल्यू a च्या खूपच क्लोज आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या? x टेंड्स टू a म्हणजे काय, so x टेंड्स टू 1 म्हणजे x इज नॉट व्हेरी क्लोज टू 1 or x इज नॉट इक्वल टू 1. x may be like this. ओके, तर मग आपल्याला आता लिमिट ऑफ फंक्शनचा मिनिंग समजावून घ्यायचा आहे. आपण काय करूया, मग हे फंक्शन घेऊया. कुठलं आहे दिलेलं फंक्शन घेऊया. f of x is equal to what, x square minus 1 upon x minus 1. Okay, at x is equal to 1, value of function does not exist. Value of the function does not exist. Okay, so let us take very close values of x. Let us take the values of x. Let us take values of x. Let us take values of x. Which is very close to 1. Which is very close to 1. Very close to 1. ओके, आपण काय करणार आहोत, x इज इक्वल टू 1 ला फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही ना, मग आपण काय करूया, x च्या व्हॅल्यू ज्या की 1 च्या क्लोज आहेत त्या घेऊया. म्हणजेच काय, आपण घेऊया x टेंड्स टू 1. ओके, लेट अस चेक दिस. सो x टेंड्स टू 1 घेऊया व्हॅल्यू. x टेंड्स टू 1 म्हणजे काय असणार आहे, x ची व्हॅल्यू 1 नाही, पण x ची व्हॅल्यू 1 च्या खूप क्लोज आहे. x ची व्हॅल्यू 1 नाही, पण x ची व्हॅल्यू 1 च्या खूप क्लोज आहे. मग 0.9, 0.99 हे x टेंड्स टू 1 आहेत ना, जे की x इज इक्वल टू 1 नाही, पण x च्या 1 च्या खूप क्लोज आहे. 1.01, 1.001 ह्या चार व्हॅल्यू घेऊया आणि त्या व्हॅल्यू फंक्शन मध्ये टाकूया आणि मग कॅल्क्युलेट करूया. पहा, x इज इक्वल टू 1 ला या फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही. परत सांगतोय. ओके, म्हणून आपण काय घेतलं, x च्या व्हॅल्यू मी 1 च्या क्लोज घेतल्या, म्हणजे काय घेतलं, x टेंड्स टू 1 घेतलं. x टेंड्स टू 1 म्हणजे काय, अशा व्हॅल्यू x च्या ज्या की 1 च्या खूप क्लोज आहेत पण x इज इक्वल टू 1 नाही. मग आता मी ही पहिली व्हॅल्यू घेतो 0.9 आणि याच्यामध्ये टाकतो x च्या जागी आणि याचं कॅल्क्युलेशन करतो. पहा, याचं जर मी कॅल्क्युलेशन केलं, फॉर एक्झाम्पल समजा मी 0.9 टाकले याच्यासाठी, तर 0.9 चा स्क्वेअर मायनस 1 अपॉन 0.9 मायनस 1 आणि याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर मला वाटतं हे 1.9 येईल. कॅल्क्युलेशन करून पहा. ओके, आता मी काय करतो, x ची व्हॅल्यू टाकतो. पहा, 0.9 याच्यात टाकतो x च्या जागी. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर काय येईल पहा, हे येईल पहा 1.99. करून पहा कॅल्क्युलेशन x च्या जागी ही व्हॅल्यू टाकून पहा. आता मी टाकतोय ही व्हॅल्यू 1.01. ओके, कशामध्ये, x च्या जागी. हे का करतोय आपण, कारण x इज इक्वल टू 1 असताना फंक्शनला व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही. म्हणून मग काय करतोय आपण, x च्या व्हॅल्यू ज्या की 1 च्या क्लोज आहेत ते घेतोय आणि त्याच्यावरून फंक्शनची व्हॅल्यू काय येणार आहे ते अंदाज बांधतोय आपण. ओके, मग आता x ची व्हॅल्यू 1.01 याच्यात टाकली, याच्यात टाकली कॅल्क्युलेशन केलं तर येईल पहा 2.01. ओके, हे जर व्हॅल्यू आता मी घेतली 1.001 आणि याच्यात जर टाकली, याच्यामध्ये जर टाकली
तर काय येईल पहा, ही व्हॅल्यू येणार आहे 2.001. पहा, x इज इक्वल टू 1 असताना फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट झाली नाही. x इज इक्वल टू 1 असताना फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट झालेली नाही. पण ज्यावेळेस मी x च्या व्हॅल्यू 1 च्या क्लोज घेतोय, म्हणजेच काय x टेंड्स टू 1 घेतोय, त्यावेळी त्याच्यावरून असं ऑब्झर्व होतंय, या फंक्शनची व्हॅल्यू एका फिक्स नंबरच्या क्लोज आहे. तो फिक्स नंबर म्हणजेच काय, 2 आहे. पहा, 2 एक्झॅक्टली 2 येत नाही फंक्शनची व्हॅल्यू, पण 2 च्या खूपच क्लोज येते. पहा, 1.9, 1.99, 2.01, 2.0 ह्या व्हॅल्यू जर आपण ऑब्झर्व केल्या तर ह्या 2 च्या जवळपास आहेत, खूप क्लोज आहेत, पण एक्झॅक्टली 2 नाही. याचा अर्थ काय होतो मग? याचा अर्थ होतो फंक्शनची व्हॅल्यू 2 च्या जवळपास येते, म्हणजेच काय, फंक्शन व्हॅल्यू ऑफ f of x is very close to 2 आणि very close to 2 but not equal to 2. x फंक्शनची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू 1 घेतली तर 0/0 येतं, म्हणून x ची व्हॅल्यू 1 च्या क्लोज घेतल्या, त्याच्यात टाकल्या, कॅल्क्युलेशन केलं तर फंक्शनची व्हॅल्यू पण मला एका नंबरच्या जवळपास जाताना दिसते. तो कुठला नंबर आहे? 2, पण एक्झॅक्टली 2 येत नाही. म्हणजेच काय झालं, फंक्शन इज टेंड्स टू 2 म्हणू शकतो आपण. त्याला टेंड्स टू म्हणतो ना. टेंड्स टू म्हणजे काय, ती एक्झॅक्टली व्हॅल्यू त्याच्या इक्वल नाही, पण त्याच्या व्हेरी क्लोज आहे. टेंड्स टू 2. ओके, म्हणजे आपण इथं असं म्हणू शकतो, here we say that if x tends to 1, then function tends to 2. Okay, function tends to 2. x is equal to x tends to 1 म्हणजे काय, x ची व्हॅल्यू 1 नाही, पण x च्या जवळपासची व्हॅल्यू घेतली तर फंक्शनची व्हॅल्यू 2 च्या जवळपास येते, एक्झॅक्टली 2 येत नाही. म्हणजेच आपण याला असं म्हणू शकतो, or we say that limit of function f of x, limit of the function f of x is 2 and x tends to 1. ओके, या सिच्युएशन आपण काय म्हणू शकतो, पहा, x इज इक्वल टू 1 घेतलं तर फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही, म्हणजे x इज इक्वल टू 1 ला याला लिमिट आलं, या फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही x इज इक्वल टू 1 ला, म्हणजे x इज इक्वल टू 1 ला या फंक्शनच्या व्हॅल्यूला लिमिट आहे, म्हणून आपण काय घेतलं, x टेंड्स टू 1 घेतलं. x टेंड्स टू 1 म्हणजे काय, x च्या व्हॅल्यू ज्या की खूप क्लोज आहेत 1 च्या, एक्झॅक्टली 1 नाही. एक्झॅक्टली 1 घेतलं तर व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही, म्हणून 1 च्या क्लोज व्हॅल्यू घेतल्या, त्याची त्या याच्यामध्ये टाकल्या फंक्शनच्या, आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर फंक्शनची व्हॅल्यू पण एक्झॅक्टली इक्वल येत नाही एखाद्या नंबरच्या, पण ती 2 च्या खूप क्लोज येते. एक्झॅक्टली 2 येत नाही, पण 2 च्या क्लोज येते. एक्झॅक्टली 2 नाही, पण 2 च्या क्लोज म्हणजेच काय, fx टेंड्स टू 0. fx म्हणजेच काय, फंक्शनची व्हॅल्यू. म्हणजेच काय होतं, आपण काय म्हणू शकतो, x टेंड्स टू 1 असताना फंक्शनची व्हॅल्यू 2 ते f of x टेंड्स टू 2 येतं. म्हणजे काय, x इज इक्वल टू 1 असताना फंक्शनला व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही, पण x टेंड्स टू 1 घेतलं म्हणजे फंक्शनच्या x च्या व्हॅल्यू जरी 1 च्या क्लोज घेतल्या तर फंक्शनची व्हॅल्यू 2 च्या क्लोज येते. ओके, यालाच आपण काय म्हणू शकतो, लिमिट ऑफ द फंक्शन f of x is 2 at x is equal to 1. आणि बाय नोटेशन we show it as limit x tends to 1, आणि हे फंक्शन आहे कुठलं, x square minus 1 upon x minus 1 is equal to 2. कारण ह्या फंक्शनची व्हॅल्यू 2 च्या जवळपास आली, कधी, x ची व्हॅल्यू 1 च्या जवळपास असतात, त्यालाच काय म्हणायचं, लिमिट. x इज इक्वल टू 1 घेतलं तर हे 0/0 येणार आहे. ओके, x इज इक्वल टू जर 1 घेतलं तर ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे, 0/0 येणार आहे. म्हणजे 0/0 म्हणजेच काय, त्या फंक्शनला व्हॅल्यू एक्झिस्टच होणार नाही, x इज इक्वल टू 1 घेतलं तर. ओके, म्हणून मग आपण काय केलं, x ची व्हॅल्यू 1 च्या क्लोज घेतली, त्याच्यावर फंक्शनची व्हॅल्यू गेस केली. फंक्शनची व्हॅल्यू 2 च्या क्लोज येते, एक्झॅक्टली 2 येत नाही, 2 च्या क्लोज येते, म्हणजेच काय, फंक्शन टेंड्स टू 2 होते. यालाच काय म्हणू शकतो आपण, लिमिट ऑफ द फंक्शन, व्हॅल्यू ऑफ लिमिट ऑफ द फंक्शन इज 2 at x tends to 1. आणि हे नोटेशन मध्ये असं दाखवलं जातं, पहा, लिमिट x tends to 1, हे फंक्शन काय, फंक्शन x square minus 1 upon x minus 1, आणि याची व्हॅल्यू किती आली, 2 आली. याचा अर्थ काय होतो, या फंक्शनची व्हॅल्यू x इज इक्वल टू 1 ला 2 च्या जवळपास असणार आहे. एक्झॅक्टली 1 घेतलं तर त्याची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही, पण x टेंड्स टू 1 घेतलं, x ची व्हॅल्यू 1 च्या क्लोज घेतली तर फंक्शनची व्हॅल्यू 2 च्या जवळपास येते. याच्यावरून या लिमिट ऑफ फंक्शनचा
फायदा काय नेमका? याचा फायदा असा आहे, आपण एखाद्या फंक्शनची व्हॅल्यू गेस करू शकतो अशा पॉइंटला ज्या पॉइंटला त्या फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्टच होत नाही. आलं लक्षात? हा लिमिट ऑफ फंक्शनचा एक मोठा ऍडव्हान्टेज आहे. ओके, लिमिट ऑफ फंक्शन मुळे आपल्याला काय पॉसिबल झालं, या फंक्शनची व्हॅल्यू गेस करणं पॉसिबल झालं. ऍक्च्युली एक्स इज इक्वल टू 1 ला या फंक्शनला व्हॅल्यू एक्झिस्टच होत नाही, पण एक्स टेन्स टू 1 म्हणजे लिमिट घेतल्यामुळे, एक्स टेन्स टू 1 घेतल्यामुळे आपल्याला लिमिटमुळे फंक्शनची व्हॅल्यू आपल्याला गेस करता आली अशा पॉइंटला ज्या पॉइंटला फंक्शन एक्झिस्ट होत नाही. ओके, मग तुम्ही म्हणाल मग लिमिट ऑफ फंक्शन फाइंड करताना प्रत्येक वेळेस टेन्स टू जवळपास कोण कोणाच्या जवळपास असं घ्यायचं का? अगदी नाही. ते मी फक्त तुम्हाला याचा मिनिंग समजावून सांगितला की ऍक्च्युली लिमिट ऑफ फंक्शनची गरज काय आणि लिमिट ऑफ फंक्शन कधी येतं. कधी येतं लिमिट ऑफ फंक्शन? अशा पॉइंटला येतं ज्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही, त्यावेळेस लिमिट ऑफ फंक्शनचा यूज होतो. ओके, लिमिट ऑफ फंक्शन मुळे आपण अशा पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो ज्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट नाही, गेस करू शकतो. मग हे नेमकं काय टेन्स टू म्हणजे काय, तर फंक्शनची व्हॅल्यू टेन्स टू कशी होती, लिमिट ऑफ फंक्शन म्हणजे काय, हे सगळं समजावून सांगण्यासाठी मला हे टेन्स टू वगैरे घ्यावं लागलं आणि याचं हे मिनिंग आहे. असं याचं मिनिंग आहे. आलं लक्षात? याचं नोटेशन असं आहे. याचा अर्थ काय, ह्या जे येलो सेलेट दाखवले याचा अर्थ काय होतो, एक्स इज इक्वल टू 1 घेतलं तर हे जो स्क्वेअर ब्रॅकेट हे फंक्शन आहे त्याची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही. म्हणून एक्स टेन्स टू 1 घेतलं म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 1 च्या क्लोज घेतली तर या फंक्शनची व्हॅल्यू 2 च्या क्लोज होते. म्हणजेच काय, या फंक्शनची व्हॅल्यू एक्स टेन्स टू 1 असताना 2 च्या जवळपास येते. म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 असताना फंक्शनला व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही, पण एक्स ची जर व्हॅल्यू 1 च्या जवळपास घेतली तर मला याची व्हॅल्यू गेस करणं पॉसिबल झालेलं आहे. याचं नोटेशन. ओके, समजले? मग तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळेस एक्झाम्पल लिमिटचं जर प्रॉब्लेम आला, समजा असं आलं इव्हॅल्युएट दिस आणि याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, तर प्रत्येक वेळेस कोण कोण जवळपास होते असं चेक करायचं का? बिलकुल नाही. हे ऍक्च्युली सोडवण्याची मेथड कशी पहा, ऍक्च्युली हे प्रॉब्लेम सोडवण्याची मेथड कशी आहे पहा. हे मी तुम्हाला समजावून सांगितलं कसं सोडवायचं, म्हणजे एक्झॅक्टली मिनिंग काय, लिमिट ऑफ फंक्शनचा मिनिंग काय हे समजावून सांगण्यासाठी मला हे करावं लागलं. पण असं जर प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायला, कसा इव्हॅल्युएट, हाच प्रॉब्लेम घेऊ आपण. लिमिट एक्स टेन्स टू 1, ओके, लिमिट एक्स टेन्स टू 1 एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1, याची व्हॅल्यू 2 येते आपल्याला माहिती आहे. पण हे कॅल्क्युलेट कसं करायचं, ऍक्च्युअल मेथडने कॅल्क्युलेट कसं करायचं, हे झालं मिनिंग. तुम्हाला मिनिंग, लिमिटचं मिनिंग समजण्यासाठी आपण कोण कोणाच्या क्लोज जातोय काय वगैरे हे पाहिलं, त्याला टेन्स टू म्हणतात. ओके, हे पाहिलं आपण. पण सॉल्व्ह करताना याची गरज नाही, हे समजण्यासाठी तुम्हाला सॉल्व्ह कसं करायचं मग ऍक्च्युअल मेथड पहा. एक लक्षात घ्या, एक्स टेन्स टू 1 घेतलं, इफ वी पुट एक्स इज इक्वल टू 1 हिअर, देन आपल्याला काय मिळतंय, देन वी गेट 0/0. आपल्याला काय मिळतंय, 0/0 मिळतं. म्हणजेच काय, व्हॅल्यू डज नॉट एक्झिस्ट मिळते, व्हॅल्यू डज नॉट एक्झिस्ट. ओके, व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही. मग याचा अर्थ काय, इथं एक्स इज इक्वल टू 1 घेतल्यामुळे 0/0 होतं, याचा अर्थ इथे एक्स मायनस 1 हा फॅक्टर आहे. ओके, इज फॅक्टर हिअर and which is hidden. Which is hidden. So let us find the factors. We cancel that factor and then we put x is equal to 1. So limit x tends to 1. याचे फॅक्टर्स फाइंड करूया. मग x स्क्वेअर मायनस 1 ला आपण असं लिहू शकतो x स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. ओके, using formula we can find the factors like this, x minus 1 x plus 1. आता तुम्ही मला हे फॅक्टर कुठून फाइंड केले, आपल्या जे फॉर्म्युला आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, काय फॉर्म्युला, a मायनस b and a प्लस b. ओके, a1 ला 1 स्क्वेअर लिहिला आणि याचे दोन फॅक्टर आले, म्हणजे याचे फॅक्टर x मायनस 1 x प्लस 1 अपॉन x मायनस 1. ओके, ज्या अर्थी x इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर हे 0/0 होतं, याचा अर्थ तिथं x मायनस 1 हा फॅक्टर आहे, लपलेला आहे, म्हणून याचे फॅक्टर फाइंड केले आपण. हा x मायनस 1 कॉमन फॅक्टर आला, तो कॅन्सल करा. मग राहिले काय, लिमिट x टेन्स टू 1 ऑफ x प्लस 1. आणि मग आता x ची व्हॅल्यू 1 टाकूया. x च्या जागी 1 टाकलं तर याच्यात काय 1 प्लस 1, याच्यामध्ये x च्या जागी 1 जर टाकला आपण तर काय 1 प्लस 1 म्हणजे काय आलं 2. याची व्हॅल्यू काय आली 2 आली. ओके,
याचा अर्थ या फंक्शनचं लिमिटची व्हॅल्यू काय आली 2 आली. ही तुमची ऍक्च्युअल मेथड. लिमिट आलं तर कसं सॉल्व्ह करायचं. ऍक्च्युअली लिमिट ऑफ फंक्शन हा कन्सेप्ट आपल्या सिलेबस मध्ये नाहीये, पण डेरिव्हेटिव्ह साठी लिमिट टेस्ट टू लागणार आहे, म्हणून एक आपण एवढ्या लेक्चर पुरतं लिमिट ऑफ फंक्शन आणि ते कसं सॉल्व्ह करायचं हे बघतोय. ओके, ऍक्च्युअली लिमिट ऑफ फंक्शन सिलेबस मध्ये नाही. ओके, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आहे, पण डेरिव्हेटिव्ह मध्ये टेस्ट टू वगैरे डेफिनेशन मध्ये येतात ना, म्हणून आपण हे एवढं लेक्चर आपण लिमिट ऑफ फंक्शन वरती समजावून घेऊया. आलं लक्षात. तर ऍक्च्युअल सॉल्व्ह करताना लिमिट ऑफ फंक्शनचं हे अशी मेथड आहे. एक्स इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर 0/0 येते. एक्स मायनस 1 हा कॉमन फॅक्टर आहे लपलेला, तो आपल्याला शोधायचा आणि शोधून त्याला कॅन्सल करायचं. आपण इथे फॅक्टर फाइंड केले, हा फॉर्म्युला होतो. एक्स मायनस 1 आलेला कॉमन फॅक्टर कॅन्सल केला आपण, एक्स प्लस 1 आपण कॉमन फॅक्टर कॅन्सल केल्यानंतर एक्स केली 1 प्लस 1 आपल्याला 2 म्हणजे या लिमिट या फंक्शनची लिमिट किती आलं 2 आलं या पॉइंटला. हे ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन बाय मिनिंग. लिमिट ऑफ फंक्शनचं मिनिंग समजण्यासाठी तुम्हाला टेस्ट टू वगैरे घेऊन समजा. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने आपण लिमिट ऑफ फंक्शन ही कन्सेप्ट पाहिलेली आहे. तर परत एकदा रिवाइज करूया. लिमिट ऑफ फंक्शनची गरज का आहे. का आहे लिमिट ऑफ फंक्शनची गरज. कारण एखाद्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही. एखाद्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही, म्हणून त्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू गेस करायची आपल्याला. त्यासाठी लिमिट ऑफ फंक्शनची आवश्यकता असते. मग लिमिट ऑफ फंक्शन मध्ये कसं फाइंड करणार. मिनिंग काय होतो. पहा, एक्स इज इक्वल टू 1 घेतलं या फंक्शन मध्ये 0/0 होते, म्हणजे एक्झिस्ट होत नाही, म्हणून मग आपण काय केलं. एक्झॅक्टली 1 घेतलं तर 0 येतोय. मग आपण एक्स ची व्हॅल्यू 1 च्या क्लोज घेतली, त्यालाच काय म्हणतो आपण एक्स टेन्स टू 1 म्हणतो. ओके, एक्स टेन्स टू 1 म्हणतो. टेन्स टू 1 म्हणजे काय. एक्झॅक्टली नॉट इक्वल टू दॅट व्हॅल्यू, बट इट इज व्हेरी क्लोज. टेन्स टू इक्वल टू नाही, पण टेन्स टू. म्हणजे तुम्हाला त्यासाठी एक डेली लाईफचं एक्झाम्पल. माझ्याकडे काहीच पैसे नाही, तर मी काय म्हणणार मनी इज इक्वल टू 0. पण माझ्याकडे 50 पैसे आहेत, 50 पैसा आहे, 25 पैसा आहे, म्हणजे जो की 0च्या जवळपासच आहे, ज्याला मार्केटमध्ये काहीच व्हॅल्यू नाही, पण आहे ना. एक्झॅक्टली 0 आहे का नाही. मग त्या केसमध्ये मी काय म्हणणार मनी टेन्स टू 0. मनी टेन्स टू 0 याचा अर्थ काय. मनी 0 नाही, पण 0च्या खूप जवळपास आहे. 50 पैसे, 25 पैसे, याला काय मिनिंग आहे का. काही येतं का मार्केटमध्ये. नाही, पण पैसे आहेत ना. ओके, तर टेन्स टू चा मिनिंग हा आहे, म्हणजे एक्झॅक्टली नॉट इक्वल टू 0 बट इट इज व्हेरी क्लोज टू 0. ओके, एक्स टेन्स टू 0 म्हणजे काय. एक्स इज नॉट इक्वल टू 0 बट इट इज व्हेरी क्लोज टू 0. एक्स टेन्स टू 1 म्हणजे काय. एक्स ची व्हॅल्यू 1 नाही, पण एक्स ची व्हॅल्यू 1 च्या खूप क्लोज आहे. एक्स टेन्स टू 2 म्हणजे काय. एक्स ची व्हॅल्यू 2 नाहीये, पण एक्स ची व्हॅल्यू 2 च्या खूप क्लोज आहे. मग ही जवळपासची व्हॅल्यू घ्यायची कशाला. यासाठी घ्यायची, जर आपल्याला फंक्शनची व्हॅल्यू गेस करायची असेल अशा पॉइंटला, ज्या पॉइंटला फंक्शन व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही, त्यासाठी आपल्याला जवळच्या व्हॅल्यू ऑब्झर्व कराव्या लागतात. त्या पुट करून फंक्शनची व्हॅल्यू काय येते ती पाहावी लागते, त्याच्यावरून गेस करावा लागतो. ओके, त्यासाठी ही टेन्स टू ची आवश्यकता आहे लिमिट मध्ये. लक्षात. हे एक्झाम्पल ऍक्च्युअल समजण्यासाठी हे असं समजलंय, आणि ऍक्च्युअल सॉल्व्ह करताना असं सोडवायचं असते. कॉमन फॅक्टर कॅन्सल करून मग ती व्हॅल्यू टाकायची असते. ओके, तर या चॅप्टर मध्ये आपण लिमिट ऑफ फंक्शन ही कन्सेप्ट पाहिली. तर आपण पुढच्या लेक्चर मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन म्हणजे काय आणि ते त्याचा उपयोग काय, ते कशासाठी फाइंड करायचं हे पाहूया. ओके, तोपर्यंत बाय. ओके, थँक्यू. पठाण सर केलं बंद.